नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो खरंतर शासकीय कार्यालयांमधला सगळा गोंधळ संपवून आपल्या कामात एक सुसूत्रता आणू शकतो. हो, आणि तो कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. चला तर मग बघूया हा कायदा नक्की काय आहे आणि तो आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. सरकारी कार्यालयातला अनुभव आठवतोय का? आपलीच फाईल कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही आणि आपण मात्र तासांतास रांगेत उभे आहोत. वैताग येतोय नाही का? हा अनुभव खरं तर आपल्यापैकी खूप जणांना कधी ना कधी आलेलाच असतो. आता हे बघा, हा फक्त कामाचा व्याप किंवा गर्दी नाहीये. नाही, ही आहे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दलची, आपल्या पुराव्यांबद्दलची एक प्रकारची अनास्था. आणि ही जी अव्यवस्था आहे ना, ती थेट आपल्या माहितीच्या अधिकारावर आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर घाला घालते. मग आता प्रश्न येतो की ह्या सगळ्या गोंधळावर, ह्या अनास्थेवर काही उत्तर आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि ते उत्तर दडलंय एका कायद्यात. एक असा कायदा जो ह्याच अव्यवस्थेला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी बनवला गेला आहे. आणि तो कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. खरं सांगायचं तर हे खूप शक्तिशाली साधन आहे आपल्या हातात, पण तितकंच दुर्लक्षित राहिलेलं. हेच ते शस्त्र आहे जे सार्वजनिक कागदपत्रांच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि जबाबदारी आणू शकतं. आणि गंमत म्हणजे हा कायदा काही आजचा नाहीये. तो 2005 मध्येच मंजूर झाला आणि 2007 पर्यंत त्याचे नियमसुद्धा लागू झाले. याचा अर्थ काय? तर आपल्या कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी एक मजबूत कायदेशीर चौकट कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. फक्त गरज आहे ती त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची. बरं, मग आता जरा या कायद्याच्या खोलात जाऊया. पाहूया तरी हा कायदा नक्की काम कसा करतो. म्हणजे तो कागदपत्रांचे त्या ढिगाऱ्याला एका शिस्तबद्ध प्रणालीत कसा बदलतो आणि प्रत्येक फाईलला एक नवीन ओळख कशी देतो. कायदा येण्यापूर्वीची अवस्था किंवा म्हणूया त्याच्या अंमलबजावणीशिवाय असलेली परिस्थिती काहीशी अशीच दिसते. सगळीकडे धुळीने माखलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या फाईल्सचे डोंगर, आणि यात आपली एक फाईल शोधणं म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुळी शोधण्यासारखं आहे. आणि कायदा नेमका हाच बदल घडवू पाहतो. त्या गोंधळापासून थेट अशा सुव्यवस्थेकडे. एक अशी व्यवस्था जिथे प्रत्येक कागद, प्रत्येक माहिती सुरक्षित तर असेलच, पण आपल्याला ती सहज उपलब्धही होईल. आणि खरं तर हाच या कायद्याचा आत्मा आहे. आता ही सुव्यवस्था येते कुठून? तर एका अगदी सोप्या पण जबरदस्त प्रभावी वर्गीकरण पद्धतीमुळे. सगळ्या फाईल्सना 4 गटांमध्ये वाटलं जातं: अ, ब, क आणि ड. अ म्हणजे लालफेत. ही फाईल कायम जपायची, कारण हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. मग येते ब, हिरवी फित. ही 30 वर्षांसाठी जपायची. क, पिवळी फित, 10 वर्षांसाठी. आणि शेवटी ड, पांढरी फित. या फाईल्सचं पुनरावलोकन करून त्या नष्ट केल्या जातात. किती सोपं आहे बघा. प्रणाली तर एकदम मस्त आहे नाही का? पण महत्त्वाचा प्रश्न उरतोच की हे सगळं करणार कोण? आणि समजा कुणी हे नियम पाळले नाहीत तर त्याचं काय? तर याच प्रश्नाचं उत्तर कायद्याने दिलेलं आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात एका व्यक्तीची नेमणूक करणं बंधनकारक आहे. आणि त्या व्यक्तीला म्हणतात अभिलेख अधिकारी किंवा रेकॉर्ड्स ऑफिसर. ही व्यक्ती म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. सर्व कागदपत्रांच्या योग्य व्यवस्थापनाची, देखभालीची आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यावर असते. आणि या अधिकाऱ्याची कर्तव्य काय आहेत हेही कायद्यात अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. रेकॉर्ड्सची व्यवस्थित मांडणी करणं, त्यांची काळजी घेणं, ठराविक काळानंतर जुन्या रेकॉर्ड्सचा आढावा घेणं आणि जे कागदपत्र आता महत्त्वाचे नाहीत त्यांची नियमानुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावणं, हे सगळं त्यांच्या कामाचा भाग आहे. पण एक विचार मनात येतोच. समजा कोणी जाणून बुजून किंवा निष्काळजीपणामुळे एखादं महत्त्वाचं रेकॉर्ड नष्टच करून टाकलं तर मग काय? कायदा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो का? अजिबात नाही. कायदा याबाबतीत खूप कडक आहे. त्याचं कलम 9 अगदी स्पष्टपणे सांगतं की सार्वजनिक रेकॉर्ड्सना बेकायदेशीरपणे नष्ट करणं हा एक गंभीर गुन्हा आहे. आणि यासाठी तब्बल 5 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. म्हणजे ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. आणि बघा, हा कायदा फक्त शिक्षा देऊन थांबत नाही. तो आपला हा मौल्यवान कागदोपत्री ठेवा प्रत्येक धोक्यापासून कसा सुरक्षित राहील याचीही काळजी घेतो. म्हणजे बघा, रेकॉर्ड रूममध्ये नियमित कीटकनाशक फवारणी, आग विझवण्यासाठीची साधनं, योग्य हवा खेळती राहील याची व्यवस्था. इतकंच काय तर तिथे खाण्यापिण्यासही बंदी असते. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर एक समाधानी नागरिक, ज्याला आपली कागदपत्र कोणताही त्रास न होता वेळेच्या वेळी मिळतात. हेच तर या कायद्याचं खरं यश आहे.
हा कायदा सामान्य माणसाला सक्षम बनवतो आणि प्रशासनाला त्याच्या कामासाठी अधिक जबाबदार करतो. तर मग या सगळ्याचा सारांश काय? हा कायदा चांगल्या प्रशासनासाठी आणि पारदर्शकतेसाठी इतका महत्वाचा का मानला जातो? कारण हे अगदी सरळ आहे. हा कायदा आपल्याला वेळेवर माहिती मिळवून देऊन सक्षम करतो. हा आपल्या माहितीच्या अधिकाराला म्हणजे RTI कायद्याला एक भक्कम पाया पुरवतो. यामुळे सरकार अधिक जबाबदार बनतं, आपला ऐतिहासिक ठेवा जपला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रशासनातील भ्रष्टाचार आणि दिरंगाई कमी व्हायला मोठी मदत होते. म्हणूनच ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचं ठाम मत आहे की सुरक्षित रेकॉर्ड्स हाच खऱ्या पारदर्शकतेचा पाया आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणी फाईल सापडत नाहीये असं उत्तर दिलं तर त्यांना या कायद्याची आठवण नक्की करून द्या. कारण लक्षात ठेवा, माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे आणि त्या माहितीचं, त्या रेकॉर्डचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.